शून्य नजरेने काय बघतोयस वेद? काय गोंधळ घालून ठेवलायस तू? कळतंय का तुला? माझं त्या झाडासोबत लग्न झालं असतं ना तर माझ्या कपाळी जो अपशकुन्याचा डाग लागलाय ना तो गेला असता. मनाची खूप तयारी करून मी त्या दिवशी नवरी बनून मूर्खासारखी झाडाच्या समोर उभी होते. का माहितीये की माझं एका चांगल्या मुलासोबत लग्न होईल, चांगला संसार होईल, माझी आणि माझ्या घरच्यांची तिकडी या नावाच्या मनस्तापापासून सुटका होईल. तू या सगळ्यावर बोळा फिरवलास. हो, त्याचं नव्हतं केलंस तू. नली ऐक ना, तुला असं का वाटतं की जगात फक्त अंधश्रद्धाळू लोक आहेत? या जगात फक्त वाईट माणसं आहेत? तसं नाहीये. या जगात चांगली माणसंही आहेत. अँड आय एम शुअर की तुला नक्की असा कोणीतरी मिळेल की ज्याला तू आवडशील, ज्याचा तिकडी किंवा या अंधश्रद्धांवर विश्वास नसेल, जो सहज तुझ्याशी लग्न करेल. तू परत मोटिवेशन स्पीच चालू करू नकोस तुझं. माझं जग हे अंधश्रद्धाळूच आहे. कारण मी लहानपणापासून जे बघितलंय हे अंधश्रद्धाळू, टोचक बोलणारं आणि दूषण देणारं जग बघितलंय. या जगात असतील चांगली माणसं, मला नाही माहिती, पण माझ्या आजूबाजूला चांगली माणसं नाहीयेत. मी लोकांच्या वाईट नजराच आतापर्यंत बघत आले. आणि तू जसं म्हणतोस तसं मी कोणाला तरी आवडेन असं मला नाही वाटत. आणि काय तू म्हणालस ते सो कॉल्ड चांगलं, मी नाही बघितलं असा कोणी माणूस ज्याला मी आवडते. मला नाही वाटत जगात एवढी चांगली माणसं असतील. तू आहेस का रे जगातला सो कॉल्ड चांगला माणूस, जो एका तिकडीशी, एका अपशकुनी मुलीसोबत लग्न करेल? आता का चेहरा पांढरा पडलाय वेद रणजित खोत? उत्तर दे ना. करशील का लग्न माझ्यासोबत? हे मस्त आहे, गप्प राहायचं हो ना. उत्तर नसलेली प्रश्नपत्रिका सोडवायचा अट्टहासच कशाला? नुसती बडबड कामाची नसते वेद. प्रॅक्टिकल गोष्टींची जोड असावी लागते. एखादी